शिर्डीतली हे थेट दृश्य आपण बघतोय। कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। वंदे भारत ट्रेननं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते शिर्डी असा प्रवास केलाय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डी स्थानकामध्ये पोहोचलेत। वंदे भारत ट्रेननं मुंबई ते शिर्डी असा प्रवास आणि ही वंदे भारत ट्रेन शिर्डीला पोहोचलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीत पोहोचलेत वंदे भारत एक्सप्रेसनं। वंदे भारत ट्रेनमधनं बाहेर पडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी ज्यांनी सीएसएमटी स्थानक ते शिर्डी स्थानक असा वंदे भारत ट्रेननं प्रवास केला सर्वसामान्यांसोबत। शिर्डीतल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। मात्र त्यासाठी पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार स्वतःच्या गाड्यांचा ताफा न नेता सार्वजनिक वाहनातनं प्रवास केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वंदे भारत ट्रेन जी मुंबई ते शिर्डी अशी त्याच वंदे भारत ट्रेननं मुख्यमंत्र्यांनी प्रवास केलाय आपल्या सहकाऱ्यांसोबत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे शिर्डी स्थानकामध्ये आणि मुख्यमंत्री शिर्डी स्थानकात पोहोचलेत वंदे भारत ट्रेननं आपल्या सहकाऱ्यांसोबत। शिर्डी स्थानकात त्यांचं स्वागत केलं जात आहे। राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या स्वागतासाठी आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी। वंदे भारत ट्रेननं प्रवास करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीत पोहोचलेत। शिर्डी स्थानकावरती मुख्यमंत्री पोहोचलेत आणि आता कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना होतील। मुंबई ते शिर्डी असा वंदे भारतनं मुख्यमंत्र्यांचा प्रवास संपलेला आहे। मुंबईतनं शिर्डी स्थानकावरती मुख्यमंत्री पोहोचल्यानंतर आता पुढील कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना होत आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त, राधाकृष्ण विखे पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिर्डी रेल्वे स्थानकावरती आलेले होते। कारण वंदे भारत ट्रेननं मुख्यमंत्री शिर्डी स्थानकात नुकतेच उतरले आणि आता पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत। सकाळी 6:20 शिर्डीला जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पकडली होती आणि ते नुकतेच शिर्डीत पोहोचलेले आहेत। शिर्डीच्या सावळी विहीर या ठिकाणी तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा होणार आहे, ज्याला मुंबईहून वंदे भारतनं प्रवास करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डीमध्ये पोहोचलेत। नुकतेच ते शिर्डी रेल्वे स्टेशनवरती पोहोचले। या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित असणार आहेत आणि आता मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना होत आहेत। सोबत राधाकृष्ण विखे पाटील जे शिर्डी रेल्वे स्टेशनवरती मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आलेले होते आणि इतर लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना रिसीव्ह करण्यासाठी शिर्डीमध्ये तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा जो पार पडणार आहे, ज्याला मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील असणार आहेत। मात्र या कार्यक्रमासाठी मुंबई ते शिर्डी असा प्रवास खासगी वाहनानं किंवा आपल्या ताफ्यासोबत न करता मुख्यमंत्र्यांनी वंदे भारत ट्रेननं केलाय। नुकतेच ते शिर्डीच्या रेल्वे स्टेशनवरती उतरले आणि आता आपल्या पुढील प्रवासासाठी रवाना होतील। सोबत राधाकृष्ण विखे पाटील जे शिर्डी रेल्वे स्टेशनवरती मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। आपली सुरक्षा आणि पोलीस यांच्यासोबत हा सगळा ताफा आता निघालेला आहे।